गुड मॉर्निंग मित्रांनो. आपलं प्रकरण क्रमांक 1 आद्य शेतकरी हे काल संपलेलं आहे आणि आपण या प्रकरणावर जो स्वाध्याय दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये त्या स्वाध्यायाविषयीची स्वाध्याय आज आपण पाहतो. आणि स्वाध्याय पाहत असताना आपल्याला जे आपली प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा सुद्धा आपण थोडक्यात त्याच्याबरोबर प्रश्न पाहत असताना प्रश्नपत्रिका पण आपण पाहणार आहोत. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ चालू असताना पाहत असताना तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक आहे ते समोर घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता स्वाध्यायाचा जर आपण विचार केला तर त्या स्वाध्यायामध्ये एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत आणि आपली जी 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे त्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 9 प्रश्न आहेत. परंतु त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपल्याला इथं होताना दिसेल. त्याचा एक आपण उदाहरण 7 प्रश्नाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता जो स्वाध्यायामधला जो पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला त्याच्यामधलं जे अ आहे ते आपण पाहणार आहोत. ते म्हणजे काय आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आपण सुरुवातीपासून म्हणजे 5वी पासून हा आपण अभ्यास केलेला आहे. हा प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. आता यातला जो पहिला प्रश्न आहे याच्यामधला पुस्तकात दिलेला तो प्रश्न म्हणजे काय आहे की येलो रिव्हर हे या चीनी नावाने किंवा चीनी नावाचे भाषांतर आहे. येलो रिव्हर हे या चीनी नावाचे भाषांतर आहे. येलो रिव्हर बघा आपण नद्याकाठची संस्कृती जो 1.1 होता त्याच्यामध्ये आपण नद्याकाठची संस्कृती पाहत असताना त्याच्यामध्ये मेसोपोटेमिया संस्कृती, चीनी संस्कृती, इजिप्शियन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती म्हणतो. आणि याच्यामध्ये जे आता जे पर्याय कुठले दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये केमेथ, मदर, सॅरो आणि होयांगहो. तर येलो रिव्हर हे नाव कशाला देण्यात आलं होतं तर खालील पर्यायाचा जर आपण विचार करण्यात आला हे चीनी नाव आहे येलो रिव्हर तर ते नाव म्हणजे त्याच्यामधला जो पर्याय क्रमांक जो 4था आहे होयांगहो. तर होयांगहो नदीला येलो रिव्हर असं चीन मध्ये म्हणतात. म्हणजे तिथं काय तर पिवळा गाळ वाहून आणते त्याला पीत नदी सुद्धा म्हटलेला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामधला त्याचा तो आहे नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग डॅश डॅश ऑस्ट्रेलियन पुरातत्व जो पुरातत्वज्ञ होते त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 गॉर्डन विली, पर्याय क्रमांक 2 गॉर्डन चाइल्ड, नंबर 3 हेरोडोटस आणि नंबर 4 कॉलिंग. तर याच्यामध्ये जो पर्याय क्रमांक 2 होता तो म्हणजे गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्व वेत्त्यानं नवाश्म युगाला काय किंवा नवाश्मयुगीन क्रांती असा या नवाश्म युगाला काय केलेला आहे शब्द प्रयोग केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामधला 3 गिलगॉल येथील जी नवाश्मयुगीन डॅश डॅश झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. आता हा जो प्रश्न आहे तो याचं उत्तर जर आपण पाहिलं तर याचे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पेरूच्या झाडाची नियोजनपूर्वक लागवड केली आहे. त्यानंतर चिक्कूच्या, अंजिराच्या आणि जांभळाच्या असे एकूण 4 पर्याय आहेत. आता हे शिकवत असताना जो आपल्या पुस्तकातील जो पृष्ठ क्रमांक 5 आहे त्या पृष्ठ क्रमांक 5 वरती
जो पिवळा तक्ता आहे, तर त्या पिवळ्या तक्त्यामध्ये फेलिस्टाईन या ठिकाणी याचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. आणि ह्याची जी लागवड आहे ती लागवड चिकूची अंजिराच्या झाडाची लागवड केली जायची याचा उल्लेख आपल्याला इथं केलेला आढळून येतो. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 4 आहे याच्यामधला प्रश्न क्रमांक 1 अ मधला जो चौथा आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांचे गाव वसाहतीचं उदाहरण आहे. आपण नवाश्मयुगाचा विचार करत असताना नवाश्मयुगाच्या कालखंडात ज्या ज्या ठिकाणी आद्य शेतकरी वसाहती सापडलेल्या आहेत त्या पाहिल्या. परंतु महाराष्ट्रात पुणे जिल्हा म्हणलं की महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यातील डॅश डॅश गावी ताम्रपाषाणयुगीन नवाश्मयुगीन नाही विचारलं, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की ताम्रपाषाण युगात आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती शिरूर तालुक्यातील इनाम गाव या ठिकाणी आढळून आलाय. म्हणजे आपल्याला जे तिथंच प्रश्न दिला असेल आणि त्या प्रश्नाच्या खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील आणि त्या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून ते विधान पुन्हा लिहायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये जो पहिला प्रश्न असतो आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा जो अ आहे त्या अ मध्ये अशाच पद्धतीनं 6 विधानं दिलेली असतात आणि ते 6 विधान प्रत्येक विधाने 1 मार्काला असतं. म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायला हा एक प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधलंच आपल्याला ब हे अभ्यासायचं आहे. आता ब चा विचार करत असताना इथं जे ब आहे ते खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. खालील संकल्पना चित्र दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता बघा हे जे संकल्पना चित्र आहे ते संकल्पना चित्र म्हणजे काय तर एक डायग्राम काढलेला असेल आणि त्या डायग्राम मध्ये त्याची आपल्याला माहिती भरायची आहे. जर तुम्ही पुस्तकात पाहिलं तर अशा पद्धतीने काही डायग्राम दिलेला मी तर छोटा काढण्याचा प्रयत्न करतो. हा डायग्राम आहे. त्याचबरोबर इथे एक चौकट आहे, पुन्हा इथे एक चौकट आहे, त्यानंतर इथे एक चौकट आहे आणि इथे एक चौकट आहे. आणि या चौकटीमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. आता ही डायग्राम कशाची आहे तर मणी बनवण्याच्या कार्यपद्धती आहे. कार्यपद्धती आणि जे टप्पे आहेत जे आपण पाहिले होते त्याच्यामध्ये देत असताना त्यांनी हा पहिला टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा आहे आणि हा चौथा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की मणी बनवताना कारागिरांचा वर्ग जाऊन निर्माण झाला नवाश्मयुगामध्ये आणि त्यांनी मणी बनवण्याची पद्धती सुरू केली किंवा मणी बनवायला सुरुवात केली कारागिरांनी. आणि त्याच्यामध्ये जे मणी बनवण्याचे टप्पे होते ते टप्पे होते 1, 2, 3 आणि 4 टप्पे. आणि हे जे 4 टप्पे आहेत हे 4 टप्पे आपल्याला इथे लिहायचे आहेत. मणी बनवण्याची कार्यपद्धती जे टप्पे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे त्यांनी तो चौथा टप्पा दिलेला आहे. प्रश्नामध्ये अशाच पद्धतीनं संकल्पना चित्र पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ठिकाणी माहिती दिलेली असते आणि त्याची उरलेली माहिती आपण त्या चौकटीमध्ये रिकाम्या जागी ती लिहून ते पूर्ण चित्र करावं लागतं. तर इथला जो चौथा टप्पा आहे त्या चौथ्या टप्प्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये प्रश्नातील की ओबडधोबड दगड आणि शंख यापासून गुळगुळीत नियमित आकाराची मणी बनवणे हा काय झाला शेवटचा टप्पा. म्हणजे मणी बनवण्याची कार्यपद्धती तर काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला 1, 2 आणि 3 हे 4 टप्पे पूर्ण करायचे आणि हे टप्पे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता यामध्ये पहिला टप्पा कुठला आहे की उपयुक्त दगड व शंख मिळवण्याचे स्रोत माहित असणं गरजेचं आहे. आपण काल अभ्यासलंय म्हणजे मणी बनवण्यासाठी त्याला लागणारा दगड आणि शंख ते
कच्चा माल मिळवणे. ते मणी बनवण्यासाठी स्त्रोत माहिती झाल्यानंतर तो काय झाला, कच्चा माल. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तो कच्चा माल मिळवला जायचा. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तो कच्चा माल कामाच्या जागी वाहून आणायचा, म्हणजे कामाच्या ठिकाणी जागी वाहून आणायचा. तिथपर्यंत तो इथं स्त्रोत माहित झाले, सुरुवातीला माणसाने शोध घेतला कुठं मिळतोय हा कच्चा माल. हा पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा काय झाला की ते आवश्यक, त्यासाठी आम्हाला आवश्यक कच्चा माल इथं आणला, मिळवला. आणि तो कच्चा माल कामाच्या जागी ज्या ठिकाणी मणी बनवतात त्या ठिकाणी वाहून आणणं हा तिसरा टप्पा झाला. आणि चौथा टप्पा तर ऑलरेडी आपल्याला दिला आहे. अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि हे जे संकल्पना चित्र आहे तो आपल्याला जो प्रश्नपत्रिका जर विचार केला तर प्रश्नपत्रिकेच्या मध्ये 80 मार्काच्या आणि 50 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे 4 क्रमांकाचा. आणि यातील प्रत्येक संकल्पना चित्र तयार करत असताना जर पूर्ण केलं तर आपल्याला 2 मार्क मिळवतात. आणि वार्षिक परीक्षेला द्वितीय सत्रामध्ये एकूण 4 संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायला लागतात. 8 मार्काला प्रश्न असतो. आणि एकूण देत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये 6 संकल्पना चित्र दिलेले असतात. आणि त्या 6 संकल्पना चित्रापैकी आपल्याला 4 संकल्पना चित्र, कोणतेही 4 संकल्पना चित्र निवडावे लागतात. आणि प्रत्येक संकल्पना चित्र हे किती मार्काला आहे, 2 मार्काला असल्याला आपल्याला आढळून येतं. आता इथं प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो, 1 मधला आपण ब पाहिला. आता याच्यामधला प्रश्न क्रमांक 1 मधला जो क आहे, आज आला ब. आता आपण पाहणार आहोत क काय आहे तर गटात न बसणारा शब्द आपल्याला निवडायचा किंवा गटात न बसणारा शब्द लिहायचा आपल्याला. गटात न बसणारा शब्द लिहा. की हे जे शब्द आहेत ते शब्द याच्यामध्ये गटात न बसणारा याच्यातला वेगळा शब्द कुठला आहे तो आपल्याला शब्द लिहायचा. आणि प्राचीन संस्कृती असणारे देश काय लिहिले, प्राचीन संस्कृती असणारे देश. आता बघा त्यात कोणते कोणते आहेत गट एक तयार केले, प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशाचा गट तयार केला प्रश्नामध्ये. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या, इजिप्त, चीन, भारत आणि इंग्लंड. ह्या 4 देशांची आपल्याला नावं दिलेली आहेत. बघा कुठल्या कुठल्या, इजिप्त, चीन, भारत आणि इंग्लंड हे 4 शब्द दिलेले आहेत. ह्या 4 शब्दांचा एक गट केलेला आहे. आणि प्रश्न काय विचारला आहे, प्राचीन संस्कृती असणारे देश हे 4. याच्यामध्ये 3 देश आहेत की ज्या 3 देशामध्ये प्राचीन संस्कृती आहे जी की आपण अभ्यासलेली आहे. आणि असा एक देश आहे की त्या देशाची प्राचीन संस्कृती उजेडात आलेली नाही किंवा ती आपल्याला अभ्यासात नाही. त्याच्यामध्ये बघा जर विचार जर केला आपण, पहिला शब्द इजिप्त संस्कृती आपण पाहिलेली आहे. नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये जी संस्कृती विकसित झाली ती कोणती आहे, इजिप्त संस्कृती. चीन संस्कृती, चीन आहे इथं पण प्राचीन संस्कृती आहे. होयांग नदीच्या खोऱ्यामध्ये जी संस्कृती उजेडात आली ती चीनी संस्कृती आहे. आणि भारत या पण देशामध्ये काय आहे, प्राचीन संस्कृती आहे, सिंधू. आणि सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये जी संस्कृती विकसित झाली किंवा तिथे जे पुरावे सापडले त्या पुराव्याच्या आधारे भारत या देशामध्ये हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती होती हे आपण उजेडात आलेलं आहे. आणि हा जो इंग्लंड देश आहे, हा इंग्लंड देशात आपल्या पुस्तकामध्ये कुठल्याही पद्धतीने किंवा प्राचीन संस्कृती उजेडात आलेली नाही. म्हणजे इथं उत्तर काय आहे, इंग्लंड हा कसा आहे, गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रश्न क्रमांक आपण 2 अभ्यासणार आहोत. सॉरी, याच्या पूर्वी प्रश्न क्रमांक 1 मधलं एक ब राहिलेला आहे ते ब आपण याच्यापूर्वी पाहू. तो ब जो आहे तो ब म्हणजे काय, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. सॉरी पुढे गेलो मी.
एक प्रश्न, पहिला प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण गेलेलो आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 मधलं ब राहिलेला आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून न्यायची आहे आपल्याला. पूर्वी कसं प्रश्न यायचे, जोड्या लावा. एका गटामध्ये 4 शब्द द्यायचे आणि दुसऱ्या गटामध्ये 5 किंवा 6 द्यायचे आणि योग्य जोड्या लावायच्या. इथं कसं आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून न्यायची आपल्याला ब मध्ये, प्रश्न क्रमांक पहिल्यातील ब मध्ये. आणि पहिल्यातील जे ब मध्ये चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी आपण शोधायची आहे आणि योग्य जोडी आपल्याला लिहायची आहे. आता इथं ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अ गटामध्ये ट्रायग्रिस आणि इटोफ्लिस नद्यांचं खोरं, त्याच्या पुढे ब गटामध्ये मेसोपोटेमिया दिलेला आहे. त्यानंतर नाईल नदीचे खोरे, त्याच्या पुढे ब गटामध्ये इराण दिलेला आहे. होयांग नदीचं खोरं, त्याच्या पुढल्या ब गटामध्ये चीन दिलेला आहे. आणि सिंधू नदीचे खोरे, त्याच्या पुढे भारतीय उपखंड हे दिलेलं आहे. हे कशा आहेत, त्या जोड्या आहेत. आता आपल्याला याच्यातली चुकीची जोडी शोधायची आणि दुरुस्त करून लिहायची. त्याचं आपल्याला उत्तर माहित असणं गरजेचं आहे. आता आपण पहिल्या एक जोडीचा विचार करू. जी पहिली जोडी आहे ती म्हणजे टायग्रिस आणि इटोफ्लिस नद्यांचं खोरं, ज्याला की मेसोपोटेमिया असं म्हणतात. त्यानंतर नाईल नदीचं खोरं आणि त्याच्या पुढं दिलेलं काय आहे, इराण. तर नाईल नदी कुठं वाहते आपण पाहिलं तर नाईल नदी ही इजिप्त मध्ये वाहते आणि त्या ठिकाणी नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्शियन संस्कृती विकसित झाली. याचा अर्थ नाईल नदीचं खोरं आणि जे इराण आहे ते चुकीची जोडी आहे. आणि म्हणून मग आपण ह्या सगळ्या जोड्या लिहायच्या प्रश्नामध्ये आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्याचं उत्तर लिहायचं खाली की नाईल नदीचे खोरे किंवा नाईलचे खोरे आणि पुढं इजिप्त, जे इराण दिलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये. तरी चुकीची जोडी आणि खालच्या परत ज्या 2 जोड्या आहेत त्या बरोबर आहेत. होयांग नदीचं खोरं तिथं चीन आणि त्यानंतर सिंधू नदीचं खोरं तिथं काय आहे, भारतीय उपखंड. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 1 झाला. प्रश्न क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. आणि त्या 2 मधला जो अ आहे तो पुढील जो घटना आहेत त्या घटना अनुक्रमे, कारण इतिहासातील घटना आधीमध्ये घडत नसते तर इतिहासातील घटना ह्या क्रमाक्रमाने सीरियल प्रमाणे घडत असतात. आणि मग इथं ज्या घटनाक्रम दिलेला आहे त्या घटना घडलेल्या सध्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिले आहे सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती. बघा आपण इथं लिहूया घटना कोणता आहे प्रश्न, पुढील घटना अनुक्रमे लिहा. पुढील घटना अनुक्रमे लिहा. त्याच्यामध्ये नंबर 1 जी घटना दिलेली आहे ती मध्ये सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती. दुसरी आहे शस्त्रांची निर्मिती. नंबर 2 आहे नवा शिवयुगाचा उदय. नंबर 3 आहे होलोसीन कालखंड. आणि नंबर 4 आहे, 4ची जी घटना आहे ती म्हणजे शेती आणि पशुपालन तंत्राचा विकास. शेती व पशुपालन. ठीक आहे. आता या घटनाचा आपल्याला क्रम लावायचा आहे. ह्या घटनामध्ये सर्वात पहिली घटना कुठली घडली, दुसरी कुठली घडली, तिसरी कुठली घडली आणि चौथी कुठली घडली. आता जर विचार केला आपण तर इथं सगळ्यात पहिली जी घटना आहे घडलेली ती म्हणजे होलोसीन कालखंड. जर आपण अभ्यास केला पुस्तकात तर आपल्याला लक्षात येईल की होलोसीन कालखंड म्हणजे काय, तर जे हिमयुग होतं ते हिमयुगाचा नष्ट झालं आणि त्या ठिकाणी होलोसीन कालखंड विकसित झाला. त्यानंतर जी दुसरी घटना आहे ती सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर इथं की शिकारीसाठी, कारण होलोसीन कालखंडामध्ये जे त्याच्या अगोदर होलोसीन कालखंडामध्ये ज्या अगोदर हिमयुग होते त्या कालखंडात जे मोठे प्राणी होते, मॅमोथ नावाचा जो मोठा प्राणी होता, मॅमोथ नावाचा तो प्राणी नष्ट झाले आणि छोट्या आकाराचे प्राणी विकसित झाले. आणि छोट्या आकाराचे प्राणी विकसित झाल्यामुळे सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती झाली शिकार करण्यासाठी. ती घटना घडली. नंबर 3
त्यानंतर काय झालं, शेती आणि पशुपालन. काय झालं, शेती आणि पशुपालनाचा शोध लागला, माणूस स्थिरावला लागला. आणि चौथी घटना जी आहे ती म्हणजे कोणती आहे, नवाश्मयुग. या सगळ्या घटना घडल्या आणि या सगळ्या घटनेतून या सगळ्या घटनेला काय झालेलं आहे, काय म्हणतो आपण, नवाश्मयुग. नवाश्मयुगाचा उदय झाला. त्यानंतर याच्यामधला प्रश्न क्रमांक 2 मधला जो ब आहे तो ब आपण पाहिला, संकल्पना चित्र बघा जे आपण मांडणीमध्ये पुढे झालेलं आपल्याकडून चुकून झालं तो पाहिला. नंतर त्याच्यामधला क पाहिला आपण. क काय होता, तर तो क म्हणजे गटात बसणारा शब्द, इथंच आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर प्रश्न 1 आणि 2 झाला. त्यानंतर आपण जे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3. प्रश्न कोणता आहे, प्रश्न क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 3 आहे काय, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. सकारण स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे त्या प्रश्नात 3 मधला आहे, मेसोपोटेमिया मध्ये मध्ययुगीन नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झाला. आता का उदय झाला याच्या कारणांचा आपल्याला शोध घ्यायचा की मेसोपोटेमियामध्ये किंवा मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये नवाश्मयुगीन गाव वसाहतीचा उदय झाला. का झाला, तर मेसोपोटेमिया नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक पाणी होतं. दरवर्षी नदीला पूर आल्यामुळं त्या ठिकाणी गाळाची जमीन आली, सुपीक जमीन आली आणि तिथं सुपीक जमीन झाल्यामुळं त्या ठिकाणी मध्याश्म युगामध्ये जे भटके आणि निमभटके जे समूह होते ते समूह त्या नदीच्या काठावरती स्थिरावले आणि त्या ठिकाणी नदीच्या काठावरती स्थिरावल्यामुळं शेती करू लागले आणि त्या ठिकाणी नवाश्म युगामध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये त्या 2 टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठावरती ही लोक स्थिर झाले आणि त्या ठिकाणी काय झालं, गाव आणि वसाहती निर्माण झाले. त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे, होयांगो नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री असं जीवनदायिनी मानलं जातं. का मानलं जातं या नदीला जीवनदायिनी, कारण का तर या जी नदी आहे ती ही नदी चीन मधून वाहत असल्यामुळं इथं पण तेच आहे की चीनी नदीतून मोठ्या प्रमाणावर चीनी नदीचा प्रवाह असल्यामुळे त्या ठिकाणी नद्या काठी वस्त्या निर्माण झाल्या. ती चीनी नदी ही चीन मधील 2 क्रमांकाची नदी आहे, दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे आणि ह्या चीनी नदीला तिथं मदर असं म्हणतात. आणि या ठिकाणी या चीनी ही जी होयांगो नदी आहे त्या होयांगो नदीच्या खोऱ्यामध्ये आणि काठावरती चीनी संस्कृती विकसित झाली, निर्माण झाली आणि म्हणूनच या नदीला काय म्हणतात, जन्मदात्री असं म्हणतात. कारण का तिथल्या लोकांचं जीवन त्या कालखंडामध्ये त्या चीनी नदीच्या काठावरती विकसित झालेलं दिसून येतं. त्यानंतर मला 3रा क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे नवाश्म युगामध्ये भांडी बनवणे हे एक उत्तम प्रतीची कला बनली होती. नवाश्म युगामध्ये भांडी बनवणं ही एक काय होतं, उत्तम प्रतीची कला बनली होती. कारण का तर मानव स्थिर झाला आणि स्थिर झाल्यामुळं त्या गाव वसाहतीचं संघटन आणि व्यवस्थापन करण्यासाठी माणसाला वसाहती निर्माण केल्या, सामाजिक आणि कौटुंबिक रचना निर्माण झाली आणि मग माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना काही वस्तूची गरज भासली आणि त्या वस्तूच्या गरजेतून माणसाने भांडी बनवायला सुरुवात केली. आणि जसं जसं भांड्याचं तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं तसा माणूस काय करू लागला, मातीची भांडी बनवू लागला, हाताने बनवू लागला. त्यानंतर चाकाचा शोध लागला आणि चाकाचा शोध लागल्यानंतर माणूस त्या चाकाच्या वेग देऊन त्या चाकावरती माणूस व्यवस्थितपणे भांडी बनवू लागला. त्याला उत्पादनामध्ये वेग आला आणि उत्पादनामध्ये वेग आल्यामुळं त्या भांड्यावरती ठसे उमटण असेल, कलाकुसर असेल किंवा चिखलाने नक्षे असेल हे बनवायला सुरुवात झाली आणि त्या कालखंडामध्ये हळूहळू भांड्यावरती रंगीत नक्षी भांड्याला रंग देऊ लागला आणि याच्या माध्यमातून भांडी बनवणं ही एक त्या कालखंडामध्ये उत्तम कला नवाश्म युगामध्ये निर्माण झालेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 इथं दिलेला आहे की तुमचं मत नोंदवायचं. आपण पूर्ण पाठ्यघटक अभ्यासल्यानंतर तो पाठ्यघटक जो आहे तो पाठ्यघटकाचं आपल्याला आकलन झालेलं असतं आणि आकलन झाल्यानंतर त्या पाठ्यघटकावरती तुमचं मत
विचारलं जातं आणि ते मत नोंदवण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात आणि तो प्रश्न म्हणजे स्वाध्यायामधला 4 क्रमांकाचा आहे. आणि प्रश्नपत्रिकाचा जर आपण विचार केला तर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 7वा तुमचं मत नोंदवा असा प्रश्न विचारला जातो. आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात आणि त्या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवावे लागतात. इथं जो आहे मत नोंदवण्याचा तो म्हणजे नवा युगात मानवी जीवनशैली कमालीचा बदल घडून आला. यावर तुम्हाला काय वाटतं? तर याचं जर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दात तुम्हाला मत नोंदवायचं आहे. त्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये प्रश्न आहे तो म्हणजे चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली. मानवी जीवनामध्ये एक महत्वाची क्रांती आहे चाकाचा शोध. आणि त्या चाकाचा शोध लागल्यामुळं किंवा चाकाचा वापर करण्याचं तंत्र विकसित झाल्यामुळं जी बदल घडून आलेले आहेत ते बदल तुम्हाला इथले तुमच्या भाषेमध्ये हे तुमचं मत या प्रश्नामध्ये विचारलेलं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा जो आहे तो म्हणजे नकाशा पाहून त्या नकाशाचं निरीक्षण करून तुम्हाला काय करायचंय त्यावर विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देते. आता इथं जरी स्वाध्यायामध्ये जरी हा प्रश्न 5वा असला तरी प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न क्रमांक 3रा आहे आणि तो प्रश्न आहे पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. आणि याच्यावरती जर 80 मार्काचा प्रश्न असेल तर 80 मार्काच्या प्रश्नावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात आणि 50 मार्काचा जर प्रश्न असेल प्रथम सत्राचा तर त्याच्यावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. आता इथं जो नकाशा दिलेला आहे तो नकाशा पृष्ठ क्रमांक 2 वरचा नकाशा आहे. पुस्तकामध्ये तुम्ही उघडून पहा आणि त्याच्यावर जो नकाशा आहे नद्याच्या खोऱ्यातील नागरी संस्कृतीचा नकाशा त्याच्यावरती एकूण त्यांनी 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे. आपल्याला नकाशाची दिशा माहित असणं गरजेचं असतं आणि अगर दिशा माहित असली तर तुम्हाला प्रश्नाचे अचूक उत्तर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क्स मिळतात. कारण उत्तर मी तिथं असतं आणि प्रश्न मी तिथंच असतो. जो त्याच्या उत्तरेला कुठला आहे आफ्रिका खंडाच्या उत्तरेला कोणता समुद्र आहे तर भूमध्य समुद्र आहे. तुम्ही जर नकाशाचा नीट अभ्यास केला तर इजिप्तच्या वरच्या बाजूला उत्तरेला तुम्हाला कोणता दिसेल भूमध्य समुद्र दिसेल. त्यानंतर हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयास आलेली दिसून येते हा प्रश्न आहे. जर नकाशाचा अभ्यास केला तर आशिया खंड दिलेला आहे आणि आशिया खंडामध्ये हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित भारतात झालेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरा जो प्रश्न आहे भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे. या नकाशातील जर भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर भारताच्या नकाशाच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे 80 मार्काचा जर प्रश्न 80 मार्काची जर परीक्षा असेल द्वितीय सत्राची तिथं 5 प्रश्न विचारले जातात आणि जर प्रथम सत्राची 50 मार्काची परीक्षा असेल तर त्या ठिकाणी 2 प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण घेण्यास आपल्याला काय आहे तिथं संधी. प्रश्न क्रमांक 6वा जो स्वाध्यायामध्ये दिलेला आहे तो म्हणजे टिपालेहा जेरोको शहरातील नवा श्मयुग. म्हणजे जो जेरोको शहर आहे जो आपला प्रश्न क्रमांक 5 वरती बघा चौकट आहे पिवळी त्या चौकटीमध्ये इथं जेरोका या शहराची पूर्ण संस्कृती दिलेली आहे की पॅलेस्टाईन मध्ये जॉर्डन नदीच्या काठी बसलेलं हे शहर आहे. तर त्याची आपल्याला तुम्हाला माहिती द्यायची आहे आपल्याला. आणि हा जो प्रश्न आहे टिपा तो परीक्षेमध्ये 5 प्रश्न क्रमांक 5व्या क्रमांकाचा असतो. तिथं तुम्हाला 5 टिपा दिलेल्या असतात आणि 5 पैकी कोणतेही 3 टप्पा सोडवायचे असतात. त्यानंतर जी पुढली टिपा आहे त्यामध्ये होलोसिन कालखंड आपण पाहिलं. होलोसिन कालखंड म्हणजे नेमकं काय मग तुम्हाला शिकवलं. होलोसिन कालखंड म्हणजे काय तर हिम युगाचा अंत झाला आणि बर्फ वितळून त्या ठिकाणी काय झालेलं आहे नवीन कालखंड निर्माण झाला. त्या कालखंडाला होलोसिन कालखंड असं आपण म्हणतो. आणि या ठिकाणी मॅमोथ्स नावाचा जो मोठा विशालकाय प्राणी होता हत्तीपेक्षा त्या हत्ती नष्ट झाला आणि तिथून जीवाश्म जे लहान जीव आहेत ते विकसित झालेले दिसून येतात. त्यानंतर 5वा प्रश्न नंतर 7वा प्रश्न आहे खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे द्या. त्याच्यामधला आहे भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टीची सविस्तर माहिती घ्यायची आपल्याला की भारतातील आद्य शेतकरी कुठं कुठं आढळून आले आपण पाहिलेलं आहे ना. भारतातील जे शेतकरी आहेत ते म्हणजे आपण पाहिलं उत्तर प्रदेशामध्ये त्यानंतर महाराष्ट्रात ताम्रपाषाण युगामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी जे इनाम गाव आहे त्या गावामध्ये आद्य शेतकरी सापडलेले आहे इनाम गाव. तर अशा पद्धतीने सविस्तर